महाराज विठ्ठलाला म्हणतात की हे विठ्ठला, तू परमात्मा आणि मी आत्मा, तू एक ज्योती आहे आणि मी एक ज्योती आहे, दोन्ही जर एकत्र झालो तर वेगळे होऊ शकतो का? नाही होऊ शकत. मग त्या अभंगातनं काय म्हणतात? लवन मिळविता जळे, काय उरले निराळे, तैसा समरस झालो, तुझं माझी हरपलो, अग्निकर्पुराचा मिळी, काय उरली काजळी, तुका मने होती, तुझी माझी एक ज्योती. तर मीठ जर पाण्यामध्ये मिसळले तर पाण्यापेक्षा वेगळे होऊन राहते काय? त्याचप्रमाणे देवा, मी तुझ्याशी समरस झालो आहो, तू असून तुझ्याच चित्तात मी हरवून गेलो आहे, तुझ्याच हरवून गेलेलो आहे. अग्नी आणि कापूर याचे मिलन झाले की मग ते काजळी म्हणून काही शिल्लक राहते काय? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझी एक ज्योत आणि तुझी एक ज्योत दोन्ही जर मिळविल्या तर अग्नी एकच उरतो. त्याचप्रमाणे आपल्या दोघाची आत्मज्योत एकच झाली आहे. म्हणजे विठ्ठलाला तुकाराम महाराज म्हणतात, मी एक ज्योत आहे, तू एक ज्योत आहे, दोन्ही जर एकत्र केलं तरी काय होईल? ते एकच ज्योत होईल आणि मग तू आणि मी एकच झालेले आहोत, मी तुझ्यामध्ये एकरूप झालेला आहो, असे या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.